नमस्कार मित्रांनो, मिस्टर परफेक्ट ब्लॉगरमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत. आणि आज आपण आलो आहोत गावाकडे. आणि आज आपण मजेशीर गोष्ट अशी करणार आहेत, ते म्हणजे मोहोळ होळणार आहे आणि त्याचा मध, गावरान मध आपण चाखणार आहोत. तर त्यासाठी सज्ज झालाय पहा आमचा बंधू भाऊ, सज्ज झालाय, त्याच्याकडे पाहू शकता. आणि एकदा तुम्हाला मोहोळ दाखवतो. आणि हे शस्त्र पण हातामध्ये काय आणलंय, वेळा, ग्लोव्ज आणि सगळ्या पद्धतीचं, म्हणजे जेणेकरून मोहोळ हे चावणार नाही याची पूर्णपणे दक्षता आपण घेतलेली आहे. मित्रांनो पहा, माझी पुढे जाण्याची हिंमत पण होत नाही, परंतु इथूनच मी आता तुम्हाला दाखवू शकतो. हे पहा, हे मोहोळ आहे. आणि आता या मोहोळावरती भाऊ जो आहे तो ते होळण्याचं काम करणार आहे. आणि हे पहा, हे तुरीच्या मळ्यात हे आलेलं मोहोळ खूप दिवसापासून बसलेलं आहे. मित्रांनो पाहूया, नक्कीच ते गोड तर असणारच आहे, कारण बऱ्याच दिवसाचं ते मोहोळ आहे आणि खूप साऱ्या माश्या त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता पाहू आपण ते होळण्याची पद्धत, कारण आता पळायला तयारच राहावं लागणार आहे. तुम्ही नक्कीच या गोष्टी गावाकडे असताना केल्या असतील. पाहूया, आता माऊस भाऊ हे जातोय तिकडे. आता थोडं पळण्यासाठी सावध राहावं लागणार आहे. अरे बाप भागो, पळा पळा पळा. आणि या पद्धतीने पहा, आता माऊस भावाला माऊस भाऊ आणि भावाला दाखवू शकतो, दाखवा मोळ. आणि यावरती माशा तसेच अजून. आणि हा कांदा छोटा, ठीक आहे, बऱ्यापैकी मध निघणार आहे. आपण घरी गेल्यानंतर ते काढू. आणि हाच तो व्यक्ती ज्यानं हे खूप मोठं शौर्याचं काम केलेलं आहे. चला आता पुढे चला. आणि हे मोहोळ घेऊन आम्ही चाललो. नशिबाने एक पण माशी चावलेली नाही आहे. मोठं धैर्याचं काम हे आमच्या भावानं केलेलं आहे. आणि त्याचं फळ म्हणून आता या मधाचा आस्वाद आपण घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण घेऊन चालूय मोहोळ. हा पहिला अनुभव आपल्याला आलेला. ते आमच्या आजीच्या कोंबड्या, गावरान कोंबड्या, जे सध्या भेटत नाही पाहायला. आणि हे आमचा छोटा बगीचा, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फुलझाडं आपल्याला पाहायला मिळतील. हे पहा, खूप सुंदर पद्धतीचा हा झेंडू, गुलाबी कलर, सॉरी चॉकलेटी कलर मधला, थोडा डार्क रंगाचा हा झेंडूचं फुलाचं झाड आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे पहा, सुंदर अशा पद्धतीचे हे फुलझाड आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे जास्वंद पहा, गुलाबी कलरचं आहे. हे छोटे झाडं देखील पाहायला मिळतील तुम्हाला. आणि मित्रांनो इथं मात्र निराशा हाती आली, कारण या मोहळाला मधच मिळाला नाही. हे पहा, भाऊ पण टेन्शन मध्ये, आणि थोडा देखील मध याला निघाला नाही. एक प्रकारे आमची फसगत झाली, या मोहळानं केली. चला, काही अडचण नाही, नेक्स्ट टाइम नक्कीच आल्यानंतर ब्लॉग परत बनवण्यात येईल आणि तुम्हाला मध दाखवण्यात येईल. दुसरा ब्लॉग अपलोड होणार आहे ते मावळे कुठं, तिकडं